गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील आणि अंतर्गत वसाहतीमधील काही अतिक्रमणे आज हटवण्यात आली। औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात आज ही मोहीम राबवली। दरम्यान कारवाईची माहिती मिळताच अनेक खोकीधारकांनी बुधवारी रात्रीपासूनच आपली खोकी हटवली। त्यामुळे कारवाई दरम्यान कोणतीही वादाची घटना घडली नाही। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत। त्यामध्ये अगदी भाजी विक्रेत्यांपासून हातगाडी चालकांचा समावेश होता। अतिक्रमणामुळे गोकुळ शिरगाव MIDC मधील रस्ते अरुंद बनले होते। त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे ही अतिक्रमणे हटवण्याची मागणी अनेक उद्योजकांनी केली होती। त्यानुसार MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। आज सकाळी 10 वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात गोकुळ शिरगाव MIDCतील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली। 2 JCB मशीन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे काढण्यात आली। त्यामध्ये चहाच्या गाड्या, पानाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या अशी सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आली। तर दुकानासमोर लावलेले आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे फलक किंवा छपऱ्या सुद्धा हटवण्यात आल्या। आज दिवसभर अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात आली। 2019 मध्ये गोकुळ शिरगाव MIDCतील अतिक्रमणे काढण्यात आली होती। त्यानंतर सुमारे 6 वर्षांनंतर आज अशा प्रकारची मोहीम राबवण्यात आली। दरम्यान या कारवाईची माहिती मिळाल्याने अनेकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली। परिणामी कोणत्याही विरोधाशिवाय अतिक्रमण हटाव मोहीम पार पडली। यावेळी MIDCचे अभियंता IA नाईक, उपरचनाकार अभिजित कुलकर्णी, अनंत उगळे यांच्यासह गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मखदूम उपस्थित होत्या।